नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईंनी आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, जर चांगल्या घडल्या तर त्या फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे घडलेल्या आहेत, आणि ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या प्रारब्ध माझे वाईट होते किंवा माझे कर्म चांगले नव्हते म्हणून घडलेले आहेत. पण आज जे काही मी माझ्या आयुष्यात चांगले आहेत किंवा मी चांगली मार्गावरती आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे किंवा माझी काही जी पूर्व पुण्याई होती त्याच्यामुळे आहे. आणि म्हणजे मला अनुभव का येत नाही किंवा मी खूप सेवा करते, माझ्या हातून खूप चांगली कर्म घडतात, माझ्या हातून तर मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, तरी पण माझ्यासोबत असं का होतं याचाच अनुभव या ताईंनी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्या ताई कोणती सेवा करतात किंवा त्या प्रत्येक स्वामी सेवेकराच्या म्हणजे मनातली एक शंका आहे की मी खूप सेवा करते, माझे कर्म खूप चांगले आहेत, तरी मला अनुभव का येत नाही. त्याचं उत्तर आज या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका. त्यामुळे त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मला स्वामी सेवेची गोडी लागण्याचं कारण म्हणजे मला जेव्हा म्हणजे कोणी ना कोणीतरी स्वामी सेवेत कधी येतो जेव्हा त्याच्यावरती काहीतरी संकट येतं किंवा ते कोणत्या तरी दुःखात असतो आणि त्याला कोणीतरी सांगतं की बाबा तुझा हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा तुझी ही जी अडचण आहे ती जर सुटायची असेल तर तू स्वामी सेवा कर, तेव्हाच आपण स्वामी सेवेत येतो. तसंच माझ्या बाबतीतही झालं होतं की मी जेव्हा म्हणजे त्या ताई सांगतात की माझ्या घरातले जे काही प्रॉब्लेम होते, मग माझा आर्थिक प्रश्न असू द्या, मिस्टरांचा प्रश्न असू द्या, मुलाबाळांचे प्रश्न असू द्या, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वामी सेवेत आले होते. तर स्वामी सेवेत आल्याच्या नंतर मला समजलं की माझ्या आयुष्य म्हणजे स्वामी सेवेत येण्याच्या अगोदरचं माझं आयुष्य कसं होतं आणि स्वामी सेवेत आल्यानंतर माझं आयुष्य किती बदललं. ह्याचाच अनुभव मी तुम्हाला सांगते की जेव्हा माझ्या मिस्टरांचं म्हणजे जॉबचं काम चाललेलं होतं तेव्हा म्हणजे जॉब अतिशय चांगला होता, खूप चांगला होता, त्यांना पेमेंट पण चांगलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या पेमेंट मिळूनसुद्धा पेमेंट चांगलं होतं, कंपनी चांगली होती, सगळं काही चांगलं होतं. पण एक परिस्थिती अशी आली होती की त्यांना त्या कंपनीतून काढून टाकलं आणि त्याच्यानंतर आमची पूर्णपणे परिस्थिती खराब होऊन गेली, कारण आमचं घर ते पूर्णपणे त्यांच्यावरतीच चाललेलं होतं. त्यांच्यावरती चाललेलं असताना आम्हाला पूर्ण म्हणजे आर्थिक जी परिस्थिती होती ती पूर्णपणे कमी होऊन गेली होती. म्हणजे 2 मुलं होती, त्यांचं शिक्षण होतं, घरातला खर्च होता, बाकीच्या जबाबदाऱ्या होत्या. ते म्हणजे त्यांचा जॉब गेल्याच्या नंतर हे कसं काय मॅनेज होणार आहे हेच काही समजत नव्हतं. पण याच्यामधून सुद्धा स्वामींनी आम्हाला खूप चांगली साथ दिली. मी स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे, स्वामी चरित्र सारामृताचे मी पारायण केले की जेणेकरून माझ्या मिस्टरांना दुसरीकडे कुठेतरी चांगला जॉब मिळावा आणि आमची आर्थिक परिस्थिती जी होती ती दूर व्हावी याच्यासाठी. तर काय चमत्कार व्हावा, मी जेव्हा 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला घेतलं आणि संकल्प केला की काही होऊ द्या पण 21 दिवसाच्या आतमध्ये एकतर त्याच कंपनीमधून फोन येऊ द्या की किंवा मग दुसऱ्या चांगल्या कंपनीमधून येऊ द्या की जेणेकरून तिथे त्यांचा पगार चांगला असेल, सगळं काही चांगलं असेल. तर त्या ताई सांगतात की 21 दिवस मी पूर्णपणे मन लावून सकाळी पहाटे उठून स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचे. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचायचे, म्हणजे एका दिवशी एक पारायण. असं 21 दिवस मी केलं आणि 21व्या दिवशी पारायण माझं म्हणजे उद्यापनही केलं मी. आणि काय चमत्कार व्हावा, उद्यापन झाल्याच्या नंतर 22व्या दिवशी त्यांना म्हणजे त्यांनी ते इंटरव्ह्यू ते चालूच होते, त्यांचे इंटरव्ह्यू देत होते, त्यांना फोन पण यायचे पण तिथे सिलेक्शन होत नव्हतं. मग जिथे त्यांनी पहिले इंटरव्ह्यू दिले होते त्या एका चांगल्या नामांकित कंपनीतून त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता इथे जॉईन कधीपासून करता म्हणून. तर त्या ताईंना इतका आनंद झाला की
माझं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण संपलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वामींनी मला असा अनुभव दिला. तर त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये हा पहिला अनुभव होता की मी स्वामी सेवेत आले, माझ्या मिस्टरांचा जॉब गेला, त्याच्यासाठी मी सेवा केली आणि त्या सेवेचं फळ मिळून मला स्वामींनी माझ्या मिस्टरांना दुसरीकडे जॉब लावून दिला. तर ही सगळी स्वामींची कृपा होती. आणि त्याच्यानंतर त्यांना पेमेंटही चांगलं मिळालं, चांगली पोस्टही मिळाली, तिथे ग्रोथही चांगली झाली. आणि राहिले ते आता प्रश्न माझ्या मुलांच्या शिक्षणांचा, तर मुलांचे शिक्षण ही खूप व्यवस्थित आणि चांगली झाली. तर आता मुलीचं लग्नाची वेळ आली. तर मुलीच्या लग्नाची वेळ आल्यावर तिला स्थळं बघायला सुरुवात केली. स्थळं बघत असताना खूप अडचणी आल्या. खूप अडचणी म्हणजे की जसं तिला एखादं स्थळ आलं तर आम्हाला जर पटलं तर तिला पटत नव्हतं, तिला पटलं तर म्हणजे तिकडच्या लोकांना जर पटलं तर आम्हाला पटत नव्हतं. अशा बऱ्याचशा अडचणी आल्या. मग आम्ही ब्राह्मणाकडे बघायला गेलो की बाबा काही तिच्या कुंडलीमध्ये वगैरे काही दोष आहे का किंवा काही. तर तिला मंगळ होता. तर मंगळाचं कसं असतं, ज्याला मंगळ असतो त्याला मंगळवालाच भेटला पाहिजे किंवा तसं स्थळ भेटलं पाहिजे किंवा त्याची काहीतरी पूजाविधी असते, ते ब्राह्मणाने सांगितलं. ती केल्याच्या नंतर मग तिला म्हणजे जुळून जाईल म्हणून. पण त्या ताई स्वामींची सेवा करायच्या. स्वामींनी त्या ताईंनी स्वामींना अशी अडचण सांगितली, असं प्रश्न सांगितला की मला म्हणजे अशा अडचण आहे, मी काय करू म्हणून. तर त्या ताई सांगतात की स्वामींनी त्याच रात्री मला स्वप्नात येऊन सांगितलं की असं काहीही नाही आहे, तिचं लग्न खूप चांगल्या ठिकाणी जुळणार आहे आणि खूप चांगलं होणार आहे म्हणून. तर हा म्हणजे स्वप्नात जेव्हा संकेत स्वामींचा ऐकला तेव्हा ताई एकदम घामजलेल्या होत्या. म्हणजे उठून ऐकतायत तर असं काय झालं म्हणून अचानक. तर सकाळी उठल्यावरती त्यांना ते स्वप्न आठवलं आणि त्यांचं मन खूप प्रसन्न झालं आणि आनंदी वाटलं की बाबा स्वामींनी आपल्याला काहीतरी चांगला संकेत दिलाय, म्हणजे खरंच काहीतरी चांगलंच होणार, असा अनुभव आला त्या ताईंना. आणि त्या ताई सांगतात की जे लोक म्हणतात म्हणजे आणि अगदी तसंच झालं. जेव्हा स्वामींनी मला संकेत दिला की हिचं लग्न खूप चांगल्या ठिकाणी जाणार आहे आणि काही दिवसामध्येच जे तिला स्थळं आली आणि त्या स्थळापैकी तिचं लग्न खूप चांगल्या एका म्हणजे सासरची लोकही चांगली होती, मुलगाही चांगला होता, अशा ठिकाणी तिचं लग्न जमून गेलं आणि आज खूप व्यवस्थित आहे. म्हणजे आज मला समजते की स्वामी जे आपल्याला संकेत देतात, भलेही ते सगुण रूपामध्ये जरी नसले तरी निर्गुण रूपामध्ये येऊन स्वप्नात येऊन आपल्याला काही ना काहीतरी चांगला संकेत देऊन जातात. आणि तो संकेत जेव्हा आपल्यासमोर येतो, म्हणजे आपण स्वतः जेव्हा अनुभवतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबा स्वामींनी आपल्याला हा संकेत 6 महिन्यापूर्वीच दिला होता, 2 महिन्यापूर्वी वर्षापूर्वीच दिलेला होता. तर हा संकेत मी जेव्हा हे गोष्टी अनुभवल्या, माझ्या मिस्टरांच्या बाबतीतला मला एक अनुभव आलेला जॉबच्या, त्याच्यानंतर मुलीच्या लग्नाच्या बाबतीतला अनुभव आला, त्याच्यानंतर मला समजलं की खरंच आपल्या जे लोकांचं मी ऐकते ना की मी स्वामी सेवा करते, मला अनुभव येत नाही, त्या लोकांसाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही स्वामींवरती कधीच शंका घेऊ नका किंवा स्वामींना दोष देऊ नका की मी इतकी भरभरून सेवा करते, मी आता थकलेली, पूर्ण 2 वर्ष झालं, 10 वर्ष झालं सेवा करते, मग मला अनुभव का येत नाही. तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही मागताना तुम्ही एकदा स्वामींची निस्वार्थीपणे सेवा करून बघा आणि बघा तुम्हाला स्वामींकडे काहीच मागायची वेळ येणार नाही. सो एकदा निस्वार्थीपणे सेवा करून बघा. म्हणजे कसं की तुम्ही स्वामींना काहीच मागू नका. आता तुम्ही समजा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करताय, पण तुम्ही स्वामींकडे मागू नका की स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करा. बघा तुमच्यावरती तुम्हाला एक दिवस असा येईल की स्वामींकडे काय मागावं हा प्रश्न पडेल, स्वामी तुमचे सगळे प्रश्न सोडवणार. पण स्वामींना माहिती आहे की योग्य वेळी आपल्या भक्ताला योग्य वेळी काय द्यायचं, वेळ आली की स्वामी आपल्याला सगळं काही भरभरून देतात. तर दुसरं असं की स्वामींनी मला मी 10 वर्ष झाले सेवा करते, मग स्वामी म्हणजे स्वामींपर्यंत माझी सेवा पोचते की नाही, स्वामी माझी सेवा स्वीकारतात की नाही, किंवा स्वामींनी मला अनुभव दिलेला म्हणजे देतात की नाही. स्वामी तुमच्या म्हणजे सेवा स्वीकारतात आणि त्यातून संकेतसुद्धा देतात, पण तो संकेत तुम्हाला ओळखण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये पाहिजे की स्वामींनी आपल्याला जो संकेत दिला आहे तो आपली सेवा स्वामींपर्यंत गेलेली आहे, म्हणूनच स्वामींनी आपल्याला संकेत दिलेला आहे.
तर अनुभव न येण्याचं कारण असं म्हणजे की तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते भोग संपल्याशिवाय, त्यातून तुमची मुक्तता झाल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. पण ज्या दिवशी तुमचे प्रारब्धाचे भोग संपतील त्या दिवशी तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग हे प्रारब्धाचे भोग कशाने संपणार? तर प्रारब्धाचे भोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की मग स्वामी सेवा कशासाठी करायची? जर स्वामी सेवा करायची तर त्याचे काही प्रारब्धाचे म्हणजे स्वामी सेवा याच्यासाठी करायची असते की तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग आहे त्या भोगाची जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणामध्ये कमी होते. जसं की तुमचा जिथे हात जाणार होता तिथे तुमचं बोटावरती भागतं. तुम्ही जर एखाद्या संकटात काट्यावरून जात असाल ना, खूप तुम्हाला त्रास होतोय, काट्यावरून जात असाल तर त्या भोगाची तीव्रता म्हणजेच त्या काटे जे काही आहेत दुःखातले, संकटातले, ते तुम्हाला एकदम फुलासारखे वाटतात आणि त्या संकटाची झळ सुद्धा स्वामी तुम्हाला लागू देत नाहीत. त्याच्यासाठी स्वामी सेवा करायची असते. आणि जसजशी तुमची स्वामी सेवा वाढत जाईल तसतसं तुमच्या प्रारब्धाचा भोग खूप प्रमाणात कमी होऊन जातो, खूप प्रमाणात कमी होतो आणि त्यातूनच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचता. आणि एक दिवस असा येतो की तुमचे सगळे भोग संपलेले असतात आणि तुमची जी काही इच्छा असते ती स्वामी तुमची पूर्ण करतातच. आणि तिथून पुढचं जे काही आयुष्य आहे, तिथून पुढचे जे काही तुमच्या इच्छा आहेत ते स्वामी तुमच्या पूर्ण करतात म्हणजे करतातच. पण तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो, स्वामींवरती श्रद्धा ठेवावी लागते, विश्वास ठेवावा लागतो आणि काहीच मनामध्ये संकोच न ठेवता तुम्ही जर स्वामींची सेवा करत राहिला ना तर स्वामी तुम्हाला नक्की त्या प्रारब्धातून किंवा त्या संकटातून मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. आणि जेव्हा अगदी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात तेव्हा आपण का काळजी करायची, आपण का चिंता करायची त्या संकटाची? त्या संकटातून स्वामीच आपल्याला बाहेर काढणार आहेत आणि तेच आपल्या सोबत आहेत. तर आपण कसलीही चिंता न करता फक्त स्वामींची सेवा करणं आपलं काम आहे आणि स्वामींवरती श्रद्धा, विश्वास ठेवणं आपलं काम आहे. तर तुम्ही विचार करा, जेव्हा आपले प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हा आपली सगळी कामं मार्गी लागतात. तर तुम्ही किती स्वामी सेवा केली पाहिजे? तुमचा जितका जास्त म्हणजे पुण्याचा बॅलन्स राहील, स्वामी सेवेचा बॅलन्स वाढत जाईल तसं तुमचे जे काही वाईट कर्म आहेत, वाईट पाप आहेत, वाईट गोष्टी आहेत त्या कमी कमी होत जातात. आणि शेवटी आपल्यासोबत येतं काय तर चांगली कर्म, स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण हेच तुमच्यासोबत पदोपदी प्रत्येक क्षणाला अनंत रूपी राहणार आहे. त्यामुळे ह्या जन्मात जरी तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तरी तुम्हाला पुढच्या जन्मात का होईना पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. कारण पदोपदी अनंत रूपी राहणारे एकमेव म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. त्यामुळे त्यांचे चरण सोडू नका. जशी जमेल तशी स्वामींची सेवा करत राहा आणि स्वामी सेवेकरी घडवत राहा. आता गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की दिव्याने दिवा पेटवावा. म्हणजे कसं, जर तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव आला तर तुम्ही ज्याला खरंच स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे किंवा एखादा संकटात आहे त्याला तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा की बाबा तुला आवड आहे का स्वामी सेवा करण्याची, तर तू एवढी सेवा कर, बघ तुला अनुभव येतो की नाही. जर तुमचा अनुभव तुम्ही एखाद्याला सांगितला किंवा शेअर केला तर त्यालाही असं वाटतं की बाबा ह्याचा प्रश्न सुटलाय आणि माझाही तसाच प्रश्न आहे, मग मी जर स्वामी सेवा केली तर माझाही प्रश्न सुटू शकतो. तर मग तुम्ही विचार करा, तुमच्या एका अनुभवामुळे जर समोरच्याचे 100 प्रश्न सुटत असतील तर त्याचा आत्मा तुम्हाला किती दुवा देऊन जातो याचा विचार सुद्धा तुम्ही केलेला नसेल. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल आणि तीच तर खरी आपली म्हणजे आयुष्यात येऊन आपल्या हातून जर एखाद्याचं काहीतरी चांगलं होतंय तर तुम्ही आयुष्यात यशस्वी आहात हे तितकंच खरं आहे. आणि आपल्या हातून कोणाचं तरी चांगलं होतंय ना, हीच तर खरी स्वामी सेवा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा, स्वामींची सेवा करायला सांगा आणि जो कोणी दुःखात आहे त्याला मदत करा. नक्की स्वामी तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही.
तर एक अनुभव का येत नाही, किंवा मी मांसाहार करते मग माझी सेवा स्वामी स्वीकारतात का, किंवा स्वामींपर्यंत जाते का, म्हणून मला अनुभव येत नसेल का. मी नॉनव्हेज खाते, मी मांसाहार करते, किंवा आमच्या घरामध्ये मांसाहार करतात म्हणून स्वामी माझी सेवा स्वीकारत नाहीत का, किंवा म्हणून मला अनुभव येत नाही का. अशा कसल्याही शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच. भलेही तुमच्या घरामध्ये जरी मांसाहार होत असला, पण तुमची इच्छा करण्याची जर तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल, तुमच्या मनामध्ये जर स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, तर स्वामी तुमची सेवा स्वीकारणार, स्वामी तुम्हाला अनुभव देणारच. हे तितकंच खरं आहे. तुम्ही फक्त मनामध्ये भाव ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणारच. तर असाच काही या ताईंचा अनुभव होता, किंवा ज्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न येतात की मला अनुभव येत नाही, मला अनुभव येत नाही, त्याच्यासाठी हा खरंच व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.